सुरेखाताई रमेश बापू हरगुडे यांनी भरपूर आमची कामं केलेली आहेत. लाईटीची कामे केली आहेत आणि रस्त्याची कामं केली आहेत. अजून काही कामं करायची त्यांना, पण ते निवडून आल्याच्या नंतर अजून भरपूर कामं करणार आहेत ते. की शेतकरी सगळंच शेतकरी वर्ग आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना सगळं काशी अयोध्या झालेलं आहे, उज्जैन झालेलं आहे, त्यांची व्यवस्थित कामं पण झालेली आहे गावांची. अहो आम्ही ना काशी यात्रेला गेलतो, आमचं दर्शन लय भारी झाली, नावत बसलो, आमची लई चांगली सोय झाली आणि लोकांचे खूप आशीर्वाद पण घेतले आणि आपल्याला त्यांना निवडून आणायचंय, त्यामुळे सगळ्यांनी घड्याळालाच मतदान करा अशी अपेक्षा आहे आणि तेच येणार आहे. घड्याळा द्या शिका, येऊन येणार कोण, घड्याळाशिवाय हाईच कोण. शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचार सुरू आहे, काय सांगायला आतापर्यंत किती प्रचाराचे फेरे झाले? आत्तापर्यंत माझ्या प्रत्येक गावात 4 वेळा फेऱ्या झालेल्या आहे आणि प्रतिसाद इतका चांगला मिळतो आहे की सगळंच शेतकरी वर्ग आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना सगळं काशी अयोध्या झालेलं आहे, उज्जैन झालेलं आहे, त्यांची व्यवस्थित कामं पण झालेली आहे गावांची. त्यांच्यामुळे त्या एवढ्या खुश आहे ना की त्यांचा प्रतिसाद चांगला मिळतो आहे आणि ते आम्हाला पाठिंबा देतात. काय वाटतं या ग्रामीण भागासाठी कुठला असा विकास करण्यात तुमच्या डोक्यामध्ये काय वाटतं? ग्रामीण भागात जास्त करून लाईटीची सोय आहे आणि रोडची काही वस्ती केलेल्या आहे आपण, पण जे आपण जिल्हा परिषद निवडून आल्याशिवाय आपल्याला पूर्ण काम करता येणार नाही, त्याच्यामुळे ते राहिलेत काही वरून वर्गणी वगैरे आल्याशिवाय तर मला तर काहीच काम करता येणार नाही. पण जे मी निवडून आले ना ते पुढची कामं मी सर्व करेन. काय वाटतं या ठिकाणी बिबट्याचं प्रमाण जास्त आहे, पुढच्या काळामध्ये काय प्लॅनिंग आहे? बिबट्याचं प्रमाण जास्त वाढलं आहे. इथं आपण 3 बिबटे पकडलेले आहे. तर प्रत्येक ठिकाणी जिथं बिबट्या दिसलं आहे ना तिथं पिंजरे लावलेले आहे आणि कॅमेरे पण लावलेले आहे, ती कामं चालू आहे. काय वाटतं एकंदर विकास, रस्ता, पाणी, वीज या बाबतीत आपलं काय नियोजन आहे? आतापर्यंत आपण आपलं जे म्हणजे साधे ह्याच्यात केलं आहे आपण, पण नंतर निवडून आलं ना आपण पूर्ण कायद्यानुसार करणार व्यवस्थित सर्व. निवडणुका आल्यात, कुणाला मतदान आहे? अहो आम्ही दुपारच्या सुट्टीला ह्याला काळजी आहे त्यांनाच देणार. आता एवढं सांगते गाडी हा आम्हाला टाइम बघाय हाय, आमच्या मनात तीच करणार. अहो आम्ही ना काशी यात्रेला गेलतो, आमचं दर्शन लय भारी झाली, नावत बसलो, आमची लई चांगली सोय झाली. आम्ही ना दर्शन चांगली झाली ना, आम्हाला सुरेखाताईंनी घडवलं. निवडणुकीला उभे आहेत, मतदान कुणाला? घड्याळाला. जय श्री विठ्ठल कोतवाल. आम्हाला सुरेखाबाईंनी काशीला नेलं, दर्शन चांगलं झालं, ट्रिप चांगली झाली. आम्ही घड्याळालाच मत देणार आहे. तरी तुम्हाला चौकशीनं बोलते, चौकशीनं सांगते. काय आमचं काय आधार कार्ड नाही, काय नाही, आम्हाला मतदान नाही, आमचं काय नाही, आमची 4 मतं आहे ती. इथंच आहे ती, पण आमचं काही नाही ना प्रूफ. त्याला होईल ना मतदान, त्याला काय होईल का? केसनन कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटामध्ये या ठिकाणी सुरेखाताई हरगुडे यांचा प्रचार सुरू आहे. अनेक महिला या ठिकाणी त्यांच्याबरोबर प्रचारामध्ये काम करतायत. तुम्ही पण काम करताय, कसा अनुभव आहे, काय सांगाल? खूप भारी अनुभव आहे. त्यांनी काशी, अयोध्या आणि उज्जैन ही ट्रिपमध्ये खूप नाही का लोकांना दर्शन दिलं आणि लोकांचे खूप आशीर्वाद पण घेतले आणि आपल्याला त्यांना निवडून आणायचंय, त्यामुळे सगळ्यांनी घड्याळालाच मतदान करा अशी अपेक्षा आहे आणि तेच येणार आहेत. फक्त काशीला नेलं म्हणून मतदान करायचं? त्यांची कामे पण भरपूर आहेत आणि ती आपली कामे पण करणार आहेत, आपल्या हक्काची माणसं आहेत. आणि वस्तीवरती पण त्यांनी आमच्या भरपूर कामे केलेली आहेत. रस्त्याचं काम केलंय, लाईटीचं काम केलंय, त्यामुळं ते येणारच आहेत. ती बाळासाहेब कोतवाल, मी आष्टापूरचीच आहे आणि हे उमेदवार आहेत ना, यांनी भरपूर 4 महिन्यापासून आमच्याकडं ते सुरेखाताई रमेश बापू हरगुडे यांनी भरपूर आमची कामं केलेली आहेत. लाईटीची कामे केली आहेत आणि रस्त्याची कामं केली आहेत. अजून काही कामं करायची त्यांना, पण ते निवडून आल्याच्या नंतर अजून भरपूर कामं करणार आहेत ते. त्याच्यासाठी सगळ्यांनी घड्याळाला मतदान करायचं आहे आणि घड्याळाला मतदान करून सगळ्यांनी निवडून आणायचं आहे त्यांना. मी योगिता पांडुरंग जांभरे, केसननची महिला. काय सांगाल तुम्ही, कोणाचा प्रचार सुरू आहे? आमच्या गावातनं सुरेखाताई रमेश बाप्पू हरगुडे जिल्हा परिषद गटासाठी सदस्य म्हणजे उभे आहेत. तर सगळ्यांनी त्यांचं चिन्ह घड्याळ आहे.
तर त्यांनी गावामध्ये पण आणि इतर 16 गावांमध्ये पण भरपूर काम केलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करायचं आहे. आणि दादांनी जसं काम केलं, दादांच्या पावलावर पाऊल ठेवून त्या इथनं पुढची पण कामे करणार आहेत. म्हणूनच सगळ्यांनी एकमताने त्यांना विजयी करून द्यायचं आहे. त्यांनाच काय विजय करायचं? त्यांनाच करायचं म्हणजे त्यांची कामं चांगली आहेत आणि तुमचं मत? आमचं मत घड्याळाला. काय बा काय विचार करा पक्का गाड्याला द्या शिका. येऊन येणार कोण, गाड्याशिवाय हाईच कोण. बस एवढंच आपण. काय सांगाल, निवडणुका आल्यात, कोणाची इथं जास्त हवा आहे, कोण निवडून? आमच्या इकडं सुरेखाताई रमेश बाप्पू हरगुडे यांची जास्त म्हणजे यांचं जास्त प्रचार पण आहे आणि प्रचंड बहुमताने त्याच निवडून येणार आहे. आमच्या इकडं बिबट्याच्या भीतीचं वातावरण असण्याच्या कारणाने त्यांनी पिंजरे बसवले व 3 बिबट्या जेरबंद केलेले आहेत. इथून पुढेही त्यांची कामं चांगली चालू ठेवण्यासाठी आपण प्रचंड बहुमताने त्यांना विजयी करून द्या, हीच आमच्या सर्वांची इच्छा आहे. अजून त्यांच्याकडून तुम्हाला ह्या भागातली काय काय कामाची अपेक्षा आहे? रस्ते, लाईट आणि मुळात पहिले बिबटे सगळे जेरबंद झाले पाहिजे, कारण सर्व माणसांना जीवाचा धोका आहे बिबट्यांपासून. जिल्हा परिषद निवडणुकीचं वारं सुरू आहे, काय सांगाल या ठिकाणी कोणाचा प्रचार जोरात आहे, काय एकंदर वाटतं सगळं? सूर्यकांताई बाप्पू हरगुडे हे आमच्या किसनन कोरेगाव गटातून उभे आहेत. प्रचार अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेला आहे. आत्तापर्यंत आमच्या गावात त्यांचा 4 वेळा प्रचार चालू झाला, 4 वेळा राऊंड झालेले आहेत आणि चांगला प्रतिसाद आहे. बाकीचे उमेदवार किती वेळा आले? बाकीच्या उमेदवार 1-2 वेळा येऊन गेलेले आहेत. 2 वेळा. हो. काय वाटतं एकंदर सुरू? गाड्या, कशामुळं? रस्ते, लाईट, रोडची कामं केलेली आहेत आणि काशी अयोध्या यात्रा घडून आणलेली. अजून काय वाटतं त्यांच्याकडून पुढच्या काळामध्ये तुम्हाला काय वाटतं, या ठिकाणी काय अपेक्षित आहे? काही नाही, रोडची कामं केली पाहिजे, बाकीचे एकंदरीत लाईट, रस्ते तेच सोय, बाकी नाही. गाड्या. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.